छान हिवाळा सुरू झालेला आहे. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या उपलब्ध झालेल्या आहेत आणि आपली टिफिन सिरीज चालू आहे. तर मग मी ठरवलं की आज आपण मेथी आणि पालकचे छान पराठे बनवूया आणि ते इतके सुंदर झालेले आहेत. उत्कृष्ट असे बनून पालक मेथीचे पराठे झालेले आहेत तयार. हे पराठे आपण कसे बनवले त्याची साहित्य आणि कृती आपण पाहूया. इथे मी अर्धा जोडी मेथी घेतलेली आहे. व्यवस्थित साफ करून देठासकटच मेथी घेतलेली आहे आणि व्यवस्थित धुवून घेतलेली आहे तिला. तसंच अर्धा जोडी पालक घेतलेला आहे, तोही व्यवस्थित साफ करून धुवून घेतलेला आहे. आता हे आपण बारीक कापून घेऊया. जितका बारीक कापता येईल तेवढा आपण बारीक कापूया. अशाच प्रकारे आपण मेथी व्यवस्थित बारीक कापून घेऊया. इथे आता आपण आलं, लसूण आणि मिरचीची एक छान पेस्ट बनवून घेणार आहोत. पण ती त्या पेस्ट बनवायच्या आधी आपल्याला भाजायचं आहे. त्यासाठी मग मी आता 7 ते 8 आपल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट मिरच्या घेतल्यात मी आणि 2 मोठी लसूणचे कांदे घेतले, ते साफ करून घेतलेले आहे आणि 2 इंच आलं घेतलेलं आहे. तर ते आता आपण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेऊ. आता तडका पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे. त्यामध्ये मी ज्या मिरच्या आपण घेतल्यात त्या मिरच्या घालते. लसूण जे आपण साफ केलेली आहे ती घालूया. आलं हे आता आपण व्यवस्थित थोडं तेलात फ्राय करून घेऊया. सगळ्या मिरच्या, लसूण व्यवस्थित तेलात थोड्या आपण फ्राय करून घेऊया. छान आपल्या मिरच्या व्यवस्थित भाजल्या गेल्या आहेत. आता हे आपण थंड करून घेऊया आणि मग ह्याची एक छान पेस्ट बनवूया. आलं लसूण मिरची जे थंड झालेले आता आपण ते आता ग्राइंड करून घेऊया. तर पालक मेथी पराठ्यासाठी मी पालक छान आपली तयारी करून झालेली आहे. तर पालक मी छान बारीक कापून घेतलं आहे, तसंच मेथी बारीक कापून घेतलेली आहे आणि आपण आलं लसूण मिरची जे भाजून घेतलेलं आहे त्याची पेस्ट करून झालेली आहे. आणि मी आता दही घेणार आहे. दही आपण अर्धा कप घेणार आहोत. 3 टेबलस्पून मी बेसन घेतलेलं आहे. 1 टेबलस्पून गरम मसाला पावडर घेतलेला आहे. 1 टेबलस्पून धनाजिरा पावडर, सफेद तीळ घेतलेत 2 टेबलस्पून, ओवा 1 टेबलस्पून घेतलेला आहे, मीठ चवीनुसार आणि गव्हाचं पीठ आपण अंदाजाने, जसं आपल्याला पराठ्यांमध्ये आपल्याला मेथी आणि पालकचं प्रमाण जास्त दिसायला हवं आहे, त्यामुळे आपण जसं अंदाजाने आपल्याला लागेल तसं आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत. आता मेथी आणि पालक आपलं कापून झालेलं आहे. त्यामध्ये मी धनाजिरा पावडर घालते, थोडा गरम मसाला, सफेद तीळ घालून घेऊया. आलं लसूण मिरचीची जी पेस्ट करून घेतलेली आहे ती घालूया आपण. त्यात बेसन घेतलेलं आहे ते घालणार आहोत. ओवा चुरडून घालूया, त्याने ओव्याचा छान खमंग येतो पराठ्यांना. मीठ चवीनुसार घालूया. दही आपल्याला अर्धा कप घ्यायचं आहे. मी मापाने अर्धा कप दही घेते. हे आपलं घरी लावलेलं दही आहे. अर्धा कप घेऊया आपण. आता हे सगळे पदार्थ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सगळे पदार्थ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दही आपण टाकलं. दही टाकल्यामुळे काय होतं, पराठे खूपच मऊसर बनतात आणि 2 ते 3 दिवसही ते छान मऊच राहतात. आपले ते असे कडक वगैरे होत नाहीत. छान सगळे व्यवस्थित पदार्थ मिक्स झालेले आहेत. आता आवश्यकतेनुसार आपण गव्हाचं पीठ घालणार आहोत. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. खूपच छान उत्कृष्ट असे चवीचे पराठे बनून तयार होतात. 6 मोठे चमचे पीठ यामध्ये लागलेलं आहे. आता थोडंसं मी पाणी घालत आपण हे व्यवस्थित मळून घेऊया. पीठ आपल्याला घट्टच मळून घ्यायचं आहे, पातळ नाही करायचं आहे. पीठ छान घट्ट मळून घ्यायचं, कारण पालकला मीठ वगैरे आपण घातलेलं आहे त्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि नंतर हे पीठ एकदम पातळ होतं, मग पराठे लाटायला अवघड जातात. तर ते जाऊ नये यासाठी आपण पीठ छान घट्टच मळून घेणार आहोत.
आता सगळं पीठ आपण व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे. यामध्ये थोडं आपण आवश्यकतेनुसार तेल घालूया आणि हे पुन्हा एकदा मळून घेऊ. पीठ आपलं छान व्यवस्थित घट्ट असं व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता याचे आपण छोटे गोळे करून घेऊया आणि आपले पराठे लाटायला सुरुवात करूया. थोडंसं दोन्ही साईडला सुकं पीठ लावू आपण पराठे लाटून घेऊ. तर गॅस चालू करून मी पॅन ठेवलं आहे. आता हा आपण लाटलेला पराठा ह्याच्यावर टाकून घेऊ. थोडा जाडसर असा पराठा लाटलेला आहे. आता त्याला आपण दोन्ही साईडने व्यवस्थित शेकवून घेऊ. थोडं वरच्या साईडला मी तेल घालते. तेल, तूप, बटर हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जे लावायचं आहे ते तुम्ही लावू शकता. आपण दोन्ही साईडने त्याच्या कडा व्यवस्थित शेकवून घेऊया. छान आपला हिरवागार पराठा तयार होतोय. छान आपला खरपूस मेथी पालक पराठा तयार झाला आहे. दोन्ही साईडने आपण त्याला व्यवस्थित छान शेकवून घेतलेलं आहे. आता ह्याला मी काढून घेते. छान आपले पराठे बनवून तयार झालेले आहे. अतिशय उत्कृष्ट पौष्टिक असे आपले मेथी पालक पराठा बनवून तयार आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा. हे पराठे तुम्ही दह्याबरोबर केचप बरोबर ट्राय करू शकता आणि टिफिनमध्येही देण्यासाठी एकदम सोपा पर्याय आहे हा. आपण बनवलेल्या पिठामध्ये जवळजवळ 15-1 पराठे बनवून तयार होतात. तर ही आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या मेलो किचन चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.